प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 13 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि आज तर बाई अर्जुन सायलीवरती इमोशनल अत्याचारच झालेले आहेत. काय झालं ना ते बघत राहा, म्हणजे आज कुछ ज्यादा हो गया. आता या पूर्णाजी अर्जुनला म्हणत असतात की मी या सायलीला तू जेव्हा घरात आणलंस ना तेव्हाच घराच्या बाहेर काढायला हवं होतं, पण मी मात्र तुमच्या मनाचा विचार करत राहिले. कल्पनाताई रडत रडतच म्हणतात, पूर्णाई, त्यावेळेला मी सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधली होती हो. अर्जुन जेव्हा सायलीला घरात घेऊन आला तेव्हा मी पहिल्यांदा पूर्णाईच्या विरोधात उभी राहिली. सून आणि बायकोची सगळी कर्तव्य मी बाजूला सारली, कारण मी फक्त तेव्हा एक आई होते. त्या आईपणाला डाग लागला रे, फक्त तुझ्यामुळे अर्जुन, फक्त तुझ्यामुळे. म्हणजे प्रेक्षकांनो, ऍक्च्युली या दोघांनी धोका दिलाय, कबूल आहे, या दोघांनी जे काही केलं ते अक्षम्य आहे, पण तरी सुद्धा या दोघांच्या वागणुकीसाठी जज करायची यांना काहीच गरज नाही ना. हे दोघं काय सुया टोळी टोचत होते या सगळ्यांना, इतकं काय काय बोलले हे सगळेजण या दोघांना. आता बघा, या प्रतिमा त्या शेवटी यांना कसं तरी होतं. प्रतिमा त्याला त्या म्हणतात, अगं कल्पना थांब जरा, अगं मला असं वाटतं आपण या दोघांची बाजू एकदा ऐकून घ्यायला हवी. पण या कल्पनाताई म्हणतात, अगं प्रतिमा, मी तेच केलं ग, आतापर्यंत तेच केलं, मी या अर्जुन सायलीच्या मागे ढाल बनून उभी होते ग. आता या कल्पनाताईंना ना सगळं वारंवार आठवतंय, म्हणजे यांनी प्रत्येक वेळेला सायलीची बाजू कशी घेतली, काय घेतली. आता ते काहीतरी विधी वगैरे करायचे होते ना, सत्यनारायणाचे वगैरे, तेव्हा पूर्णाजीने त्या गोष्टीला विरोध केला होता. आणि कल्पनाताई वारंवार त्यांना रिक्वेस्ट करत होत्या की पूर्णाई, अहो असं काय करता, सायली आपल्या घरची सून आहे, कितीही झालं तरी आपल्याला हा विधी करायला हवा, असं नका करू पूर्णाई, अहो सायलीला ही पूजा करू द्या. कल्पनाताईंना हे सगळं आठवतं आणि आता त्या प्रतिमा त्याला सांगतात, अगं प्रतिमा, मी दिवसातून 10 वेळेला पूर्णाईला पटवून द्यायचे ग की ही सायली किती गुणी मुलगी आहे, पण ही मुलगी तेव्हा कुठले गुण उधळत होती हे मला कुठे माहिती होतं. या सगळ्यांनी ना जरा वेगळ्याच अँगलने बघितलंय हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. प्रेक्षकांनो, आता सगळेच जण सायलीकडे रागाने बघायला लागतात. मधुभाऊ आता टोकच गाठतात. ते आता म्हणतात, बस बस करा कल्पना मॅडम, खरं तर मी हे सगळं जे काही बघतोय ना ते सगळं माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे. म्हणजे ज्या मुलीला मी माझ्या सख्ख्या मुलीसारखं वागवलं, ती अशी अनैतिक वागेल यावरती तर माझा विश्वासच बसत नाहीये हो. आता मधुभाऊ असं बोलल्यानंतर या सायलीला किती त्रास होत असेल प्रेक्षकांनो. म्हणजे यांच्या एका वागणुकीवरून यांना पूर्ण जज केलं गेलंय. खरंच समाजामध्ये असं होतं का हो. आता बघा, ही सायली बिचारी रिक्वेस्ट करत असते की नाही नाही मधुभाऊ, अहो मी काहीही अनैतिक नाही केलंय, माझ्यावरती विश्वास ठेवा मधुभाऊ. पण मधुभाऊ कसले विश्वास ठेवताय. थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर आज सायलीच्या चारित्र्यावरच प्रश्न उचलला गेलाय. आता ही सायली मधुभाऊंना म्हणते, नाही नाही मधुभाऊ, अहो मी काहीही अनैतिक वागलेली नाहीये, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. पण आता या कल्पनाताई म्हणतात, हो का ग, हे असं कॉन्ट्रॅक्ट करून तू अनैतिक वागलेली नाहीये, एका परपुरुषासोबत तू एका खोलीत राहिलीस, याला तू अनैतिक म्हणणार नाहीस का ग. हे असं कॉन्ट्रॅक्ट करून तुम्ही या सभ्य माणसांच्या घराला सुरुंग लावलाय हे तर तीनदा म्हणत असतात. मी तुम्हाला कालच म्हणलं ना प्रेक्षकांनो, एखाद्या सुसंस्कृत घरामध्ये हे असलं कॉन्ट्रॅक्ट वगैरे हे नाही पचलं जात. हे जरी आजकालची फॅशन असेल ना तरी हे खरंच चुकीचं आहे. आता असं बोलल्यानंतर या कल्पनाताईंकडे सगळेच बघायला लागतात. प्रिया तर एवढी खुश झालीये नेहमीप्रमाणे की विचारू नका. आता हिचं जर सगळं गौडबंगाल बाहेर आलं तर हिला तर तोंड लपवायलाही जागा राहणार नाहीये. मग आता सायली म्हणते, आई माझ्यावर विश्वास ठेवा हो, तुमची माफी मागायचं सुद्धा माझं धाडस होत नाहीये, पण विश्वास ठेवा ना माझ्यावर. सायली आता या कल्पनाताईंचा हात हातात घेते बरं का. अहो आई, खरंच हो, मी काहीही अनैतिक वागलेली नाहीये, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. पण कल्पनाताईच्या अंगात काय शिरलंय कोणास ठाऊक बाबा, सगळ्यात जास्ती त्या हर्ट झाल्यात. आणि ऍक्च्युली त्यांचं हर्ट व्हायचं काय कारण आहे ना ते त्यांनी छान दाखवलंय बरं का. आता ते तुम्ही बघा, शेवटी सांगितलंय त्यांनी अर्जुनला. आता या कल्पनाताई सायलीला म्हणतात, तुझ्यावर विश्वास ठेवू. आणि आता त्या सायलीला अशा गपकन लोटून देतात आणि ती धाडकन खाली पडते त्या स्टूलवर आणि त्या स्टूलचा कोपरा तिला लागतो. आज चैतन्य तर निशब्द झालाय प्रेक्षकांनो, त्याला समजेच ना काय बोलावं, कसं बोलावं.
फक्त एकच शब्द बोललाय बिचारा. आता अर्जुन पटकन सायलीला सावरायला जातो आणि प्रिया लगेच हसायला लागते आणि ती तिचं हसू दाबते, म्हणजे कोणी बघू नये म्हणून. सायलीच्या डोक्याला जरा लागलेलं असतं म्हणून ती अशी डोकं धरून बसते. आता पुढे बघा प्रेक्षकांनो काय झालं. अर्जुनने सायलीला सावरलं, त्यामुळे हे प्रतापराव भडकतात आणि म्हणतात, कशाला नाटकं करतोयस रे अर्जुन? अरे तू सायलीचा नवरा आहे हे आता आम्हाला दाखवायची काहीही गरज नाहीये. बरं आता ही सुमनही बोलून घेते. सुमन म्हणते, अरे अर्जुन, आम्ही तुझ्या प्रेमाला भुललो रे. आम्हाला वाटायचं किती प्रेम आहे तुम्हा दोघा नवरा बायकोंचं. लगेच हा नागराज पण म्हणतो, हा सुमन नेहमी म्हणायची जोडपं असावं तर अर्जुन सायली सारखं. म्हणजे ज्यांची लायकी नाही ते पण यांना बोलून घेत आहे प्रेक्षकांनो आज. अरे अरे आता बघा, हे कल्पनाताई नागराजच्या बोलण्यावर म्हणतात, जोडपं? कसलं जोडपं? हे तर खरे नवरा बायको सुद्धा नाहीयेत. आता अर्जुन म्हणतो, अरे मम्मा, आम्ही खरे नवरा बायको आहोत. आम्ही सगळ्या रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केलंय. अगं चैतन्य होता आमच्या सोबत, कुसुमताई होत्या, विचार त्यांना. आम्ही खरे नवरा बायको आहोत मम्मा. अहो कुसुमताई, सांगा ना तुम्ही मम्माला. आता कुसुम तर आधी बिचारी रडून घेते आणि मग म्हणते, हो हो, यांचं खरंच लग्न झालंय. अर्जुन म्हणतो, मग सांगा ना तुम्ही, सांगा आमचं लग्न खरंय. आम्ही 7 फेरे घेतलेले देवासमोर. मग आता कुसुम म्हणते, हो मधुभाऊ, यांचं लग्न खरंय हो. बरं आता एवढं सांगून पण यांनी सगळ्यांनी शांत बसावं ना, मग थोडा विचार करावा की हे काय बोलताय काय नाही. पण नाही, अरे बाबा, या सगळ्यांच्या तोंडाचं चालूच आहे दानपट्टा. मग आता ही कुसुम म्हणते, हो मधुभाऊ, अहो यांचं लग्न खरं होतं हो. मग आता त्यांच्या कॉन्ट्रॅक्टवरूनच सगळे भडकलेले आहेत. मग या पूर्णाजी म्हणतात, अरे पण यांच्या लग्नाचं कारण काय होतं? हे असं कॉन्ट्रॅक्ट? अरे हे तुमचं लग्न आम्हीच काय रे, जगातलं कोणीच मानणार नाही. माणुसकी, नाती, प्रेम या सगळ्यावरचा विश्वास उडावा ना, असं वागलात तुम्ही दोघं जण. या पूर्णाजी या दोघांकडे हात बोट करून करून बोलत असतात. सगळेजण नुसते रडतात, यांच्यावर बरेच प्रश्न उचलतात. फक्त बिचारा प्रतिमा त्या असतात ना प्रेक्षकांनो, त्यांना हे सगळं म्हणजे मान्यच होत नाहीये. म्हणजे त्यांना एवढं पटलंय की सायली अजिबात वाईट मुलगी नाहीये. बाकी सगळ्यांनी तर शिक्कामोर्तबच करून टाकलेलं आहे की सायली अत्यंत वाईट मुलगी आहे आणि अर्जुन तर मुलगा म्हणायच्या लायकीचाच नाहीये. इतकं हे सगळे टोचून टाचून बोलले बाबा. आता या सायलीला हे सगळं सहन नाही होते. पूर्णाची खूप रडतात आणि मग खाली बसतात त्या सोफ्यावरती. आता चैतन्य आणि कुसुम दोघांनाही समजेना या दोघांची बाजू मांडावी तर कशी मांडावी, कोणत्या शब्दात मांडावी. सगळेजण फक्त निशब्द. आता या पूर्णाची खाली बसतात तेव्हा या कल्पनाताई पुन्हा समोर येतात आणि म्हणतात, काय रे अर्जुन, अरे आई आहे ना रे मी तुझी, पण तू तर आई या शब्दाचाच अपमान करून टाकलास रे. आणि सायली तू सुद्धा आई या शब्दाचा अपमान केलायस. अगं या नावामध्ये खूप माया असते ग, जीव ओवाळून टाकावा इतकी अपार माया असते. पण तू काय केलंस ग सायली? नाही, आई मुलीचं नातं काय असतं ना हे तुला काय माहिती ग सायली. म्हणून तू अशी वागलीच नसती. तुला जर आई या शब्दाचा अर्थ कळला असता ना तर तू असा अपमान नसता केला या नात्याचा. आता या प्रतिमा त्याला फार कसं तरी होतं बरं का प्रेक्षकांनो. कल्पनाताई जेव्हा असं बोलतात तेव्हा मधुभाऊ पण रडायला लागतात. म्हणजे आज मधुभाऊनी तर त्या सायलीच्या पूर्ण संस्काराचं सगळं गाठोडं काढलेलं आहे बाहेर. मग आता ह्या कल्पनाताई इतकं भीषण बोलतात. त्या म्हणतात, तुला आई नव्हती ना सायली, म्हणून तू असं नवरा बायकोच्या नात्याला कलंक लावून टाकलायस. आता हे वाक्य प्रतिमा त्याला फार टोचतं. कल्पनाताई जेव्हा असं बोलतात तेव्हा पटकन प्रतिमा त्या समोर येतात त्या कल्पनाताईंच्या आणि म्हणतात, प्रतिमा अगं असं काय करतेस, भान आवर तुझं. मला मान्य आहे मुलांकडनं चूक झाली आहे, पण अगं त्यांनी हे असं का केलं, कशामुळे केलं हे तर जाणून घ्यायला पाहिजे ना. पण कल्पना, या सगळ्याचं कारण सायलीचा पोरकेपणा नाही ग असू शकत. अगं ती खूप चांगली मुलगी आहे ग कल्पना. अगं जिने तिच्या आईला बघितलं पण नाही आतापर्यंत, त्या मुलीला आई नात्याची किंमत नाही का ग कळणार कल्पना. अगं असं काय बोलतेस तू तिला. पण नाही बाबा, या कल्पना त्यांच्या जे अंगात आलंय त्या काही कोणाचं ऐकायलाच तयार नाहीये. मग आता या प्रियाला काय वाटतं प्रेक्षकांनो, की आता जर आपल्या आईनं बाजू घेतली आणि हे सगळं सावरलं तर पुन्हा हे दोघं जण एक होतील. लगेच प्रिया मध्ये पडते आणि म्हणते, अगं आई काय आहे ना, तू खूप हळवी आहे ना, म्हणून तुला असं वाटतंय की या दोघांनी जे केलंय ते चुकीचं नाहीये. अगं एकदा मामीचा चेहरा बघ ग आई, बघ
अगं मामीला किती त्रास होतोय या सगळ्याचा, तू एवढा विचार नको करूस ग आई. आता ही प्रिया असं बोलल्यानंतर या कल्पनाताईंना सायलीचा खूप राग आलाय प्रेक्षकांनो. म्हणजे साहजिक आहे हे बघा, कुठल्याही बाईला हा त्रास होऊ शकतो. म्हणजे ज्या मुलीला आपण आपलं मानतोय त्या मुलीने इतका धोका दिलाय त्यांना की त्या म्हणजे बिचाऱ्या खरंच खूप हर्ट झाल्या हो. म्हणजे एकीकडे मन असं मानतंय की त्यांचा राग एक्सेप्टेड आहे आणि दुसरीकडे असं वाटतंय की त्या जरा जास्तीच बोलतात. पण आता बघा, या कल्पनाताई सायलीच्या जवळ जातात आणि म्हणतात, माझं दुःख कुठे दिसतंय हिला, कुठे दिसलं दुःख हिला. काय ग सायली, मी मी तुला मुलीसारखं मानलं होतं ना ग, का का शिक्षा दिलीस तू मला. शेवटी अर्जुन कल्पनाताईंना म्हणतो, अगं मम्मा, अगं आवर न ग स्वतःला, असं काय करतेस. अगं आम्ही काही चुकीचं नाही वागलो ग, आम्हाला नव्हती कोणाची फसवणूक करायची. कल्पनाताई म्हणतात, अरे पण केलीसच ना तू फसवणूक. अरे अर्जुन, अरे आज जर का आम्हाला सत्य नसतं कळलं तर तुझं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज किती दिवस चाललं असतं अजून, सांग ना अर्जुन सांग. मग आता हे प्रतापराव मध्ये बोलतात आणि म्हणतात, अगं कल्पना, अजून मधुभाऊ कुठे निर्दोष सुटले ग. अगं ही केस अजून वर्षानुवर्ष चालू शकते. नाही, जितकी वर्ष ही केस चालली असती ना, तितकी वर्ष हा आपला लेक आपल्याला मूर्ख बनवत असता. अर्जुन म्हणत असतो, नाही नाही डॅड, अहो तुम्ही चुकीचं समजताय, तसं काही नाहीये. पण आता कोणी काही ऐकायच्या मूडमध्येच नाही बाबा हे. पण आता काय होणार आहे माहिती का प्रेक्षकांना, पुढे हे सगळे ना शांतच होणार आहे. म्हणजे हळूहळू एक एक जण पुढाकार घेणार आहे यांच्या नात्यासाठी. सगळ्यात आधी तर आज मला प्रतिमा आत्याचा डाऊट येतोय. आता प्रतिमा आत्यानी शब्द टाकला म्हणजे सगळं काही पूर्णाजीच्या हातात गेलं, आलं ना लक्षात तुमच्या. तर आता बघा, अर्जुन म्हणतोय, डॅड तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तसं काही नाहीये. मग आता या कल्पनाताई म्हणतात, मग कसं आहे रे, अरे कसं आहे, आपली आई भोळी आहे, आपल्या प्रेमामध्ये आंधळी आहे, मग आपण तिच्याशी कसंही वागलं तरीच चालतं ना. बघा मी म्हटलं ना, हे कारण आहे कल्पनाताईंच्या चिडायचं. मग त्या अर्जुनला असं गदागदा हलवतात आणि म्हणतात, बोल ना अर्जुन बोल, असंच आहे ना तुझ्या मनात, असंच होतं ना तुमच्या मनात, बोला ना. आता त्या खूप रडतात प्रेक्षकांनो त्या प्रतिमा, त्या पुन्हा त्यांना बाजूला करतात आणि सावरतात. आता बघा प्रेक्षकांनो, आता ही सायली खूप रडायला लागते. पण आता या दोघांना काही समजेना, बोलावं तर काय बोलावं, हे सगळं काय घडून बसलं, काय मनात होतं या बिचाऱ्यांच्या आणि काय घडलं. पण आता मात्र सगळंच निघालेलं आहे प्रेक्षकांनो यांचं. म्हणजे आतापर्यंत जे जे हे वागले ना यांच्याशी मायेने प्रेमाने, ते सगळं उक्त काढलंय या पूर्णाजीने. पूर्णाजी म्हणतात, अगं कल्पना, मी सायलीला म्हटले होते की माझी खोली तुझं माहेर आहे. अगं आतापर्यंत आपण जे जे वागलो ना यांच्याशी, ते सगळं आठवलं तर आपल्याला आपलीच कीव करावीशी वाटते ग. अगं मी हिला म्हटले होते ग, माझी खोली हिचं माहेर आहे आणि अर्जुनची खोली हिचं सासर आहे. आता मला कळतंय ग कल्पना, ती ह्या पोरीला आपल्या माहेराची काही किंमत नव्हती ग, आणि सासर ते तर तिच्यासाठी कधी अस्तित्वातच नव्हतं. बरं आता प्रेक्षकांनो, आत्ता हे म्हणतायत की ती अनैतिक वागली, असं वागली तसं वागली, आणि आता तर म्हणताय की तिच्यासाठी सासर अस्तित्वातच नव्हतं. ये बात कुछ हजब नाही हो रही. आणि काय ना प्रेक्षकांनो, म्हणजे ठीक आहे, हे जे काही बोलतायत हर्ट झाले सगळेजण, हे मी पुन्हा पुन्हा सांगते तुम्हाला. पण सायली आणि अर्जुन काही इतके वाईट वागलेले नाही आहेत कोणाशी. म्हणजे सायलीने तिची सगळी नाती अगदी व्यवस्थित बजावलेली आहे. आणि हे पूर्णाजीनं वेगळं सांगायला हवं का. सायलीने प्रतिमा आत्याला आणलं आणि अजून काय काय केलं, बरेच अत्याचार पण सहन केले यांचे, ते गेलं कुणीकडे. बरं असो, आता या पूर्णाजी असं बोलल्यानंतर प्रतापराव म्हणतात, नाही अगं पूर्णाजी, मी हिला लेक मानलं ग, अस्मितापेक्षाही जास्ती हिला मान दिला. नाही म्हणजे मला वाटायचं की म्हणजे ते सायलीला म्हणतात, मला वाटायचं आपल्यामध्ये बाप लेकीचं नातं निर्माण झालंय, पण नाही ग, खोटं होतं ते सगळं, भ्रम होता तो सगळा. तू एका कागदावर सही केलीस म्हणून मला तात्पुरता सासरा मानत होतीस का ग. ही सायली हात जोडून म्हणत असते, नाही हो बाबा नाही, असं नाहीये. आता हे प्रतापराव म्हणतात, तू इतक्या वेळेला मला बाबा म्हणून हाक मारलीस, पण त्यातली एकही हाक मनापासून नव्हती का ग सायली. सायली आता खूप रडायला लागते हा प्रेक्षकांनो. पण आता अस्मिताला आयतं कोलीतच मिळालंय. अस्मिता लगेच म्हणते, डॅड तुम्ही ना सतत मला बोलायचा, हिच्यासाठी तुम्ही मला सतत बोलायचा, पण हिने काय केलं, हिने बघा तुमचा कसा विश्वासघात केला, असं अस्मिताला म्हणायचंय. तर आता बघा प्रेक्षकांनो, हा अश्विन तर बिचारा निशब्द झालाय, त्याला तर काय बोलावं ते पण सुचेना आणि सुधरेना असं त्यांनी दाखवलंय. आता प्रतापराव म्हणतात, काय रे अर्जुन, मी मी तर तुला सुखी संसाराचे धडे द्यायचो ना रे. नाही म्हणजे तेव्हा मनातून हसत असशील ना रे मला.
नाही, बायकोचा नेहमी आदर कर. बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्यासाठी महत्वाचा असतो. तुला मी हे सतत सांगायचो, तेव्हा माझी खिल्ली उडवली असशील ना रे तू मनातून. नाही म्हणजे आपण फसवतोय यांना आणि यांना काही कळत नाहीये याचा फार आनंद होत असेल ना रे तुला अर्जुन. आता अर्जुन बिचारा डोळे मिटून घेतोय. कल्पनाताई सुद्धा आता काय बोलावं काय नाही, खूपच भारी दाखवलं पण प्रेक्षकांना आज त्यांनी. आता हे प्रतापराव म्हणतात, काय रे अर्जुन, तू एक उत्कृष्ट नवरा व्हावास अशी माझी इच्छा होती रे, पण तू एक चांगला मुलगा सुद्धा होऊ शकला नाहीस रे. नाही नाही नाही, ये तो कुछ ज्यादा बोल रहे प्रतापराव. त्याने काय केलं बिचाऱ्याने. ठीक आहे प्रेक्षकांनो, त्यांची बाजू तर ऐकून घ्या, पण नाही बाई कोणी काही ऐकायलाच तयार नाहीये. आता सगळेजण नुसते रडतायत. अर्जुन म्हणतो, नाही डॅड, अरे हे वेगळ्या अँगलला चाललंय, तुम्ही सगळे ऐकून का घेत नाही आहात आमचं. तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये आणि डॅड खरंच तसं काही नाहीये. पण आता लगेच रविराज म्हणतात, अरे अर्जुन, जेव्हा आपली बाजू लंगडी असते ना तेव्हा वाद घालायचा नसतो, हे विसरला का तू. बिचारे अर्जुन आणि सायली केविलवाणी धडपड करतायत त्यांचं नातं सगळ्यांसमोर मांडण्याची, पण या दोघांची पण कुठेतरी चूक आहे. प्रेम व्यक्त करायला किती वेळ लावला यांनी. एवढं थोडी वेळ लागत असतो प्रेम समजून घ्यायला आणि व्यक्त करायला. हे दोघांनी टाइमपास केला म्हणून हे सगळं यांना सहन करावं लागतंय आज. आता हे रविराज जे बोलतात ते जरा जास्तीच झालंय ते पण. आता ते रविराज म्हणतात, आपली बाजू लंगडी असते तेव्हा वाद घालायचा नसतो अर्जुन. आता हे सायली हात जोडते आणि म्हणते, असं काय करताय तुम्ही, तरी आमची बाजू समजून घ्या ना काका. मग आता हे मधुभाऊ इतके संतापतात आणि हे पण टोक गाडतात. ते म्हणतात, सायली अगं नात्याच्या बाबतीत तू नाही बोललीस ना तर बरं होईल. आतापर्यंत मला कधीच मान खाली घालायची वेळ नाही आली, पण आज तुझ्यामुळे माझा जो काही अपमान झालाय ना त्यामुळे माझी मान निश्चितच खाली गेली आहे. तू जे केलंयस ना ते चूक नाहीये, ते पाप आहे, पाप अक्षम्य पाप आहे ते. नाही, या पापाचं ओझं तुझ्या या म्हाताऱ्या बापाच्या खांद्याला आता पेलवत नाहीये ग सायली. आता असं म्हणून मधुभाऊ खूप रडायला लागतात. पण आता मधुभाऊ जे बोलतात ना प्रेक्षकांनो, बापरे ते जरा भयंकरच वाटलं मला. आता ही कुसुम म्हणते, अहो असं काय करता मधुभाऊ, तुम्ही नका ना त्रास करून घेऊ, असं नका बोलू हो. मग आता लगेच हे मधुभाऊ म्हणतात, सांग ना कुसुम, अगं मग मी काय बोलू, कसं बोलू हिला. अगं हिने काय किंमत केली ग नात्यांची. अगं कुसुम, ही बहीण आहे ना ग तुझी, हिला स्वतःच्या नात्याचा आदर करता आला नाही, ती मानलेल्या बापाची आणि मानलेल्या बहिणीची काय किंमत करेल ग. म्हणजे आता यांचं सगळं आयुष्यभराच्या वागण्यावरच यांनी ठपका टाकलेला आहे प्रेक्षकांनो. म्हणजे हे दोघही जण अगदी माणसात राहायच्या लायकीचेच नाहीये असं या सगळ्यांना म्हणायचंय कदाचित. पण आता बघा, सायलीला हे वाक्य अगदी असह्य होतं. आता सायली मधुभाऊंच्या पाया पडते आणि म्हणते, नाही नाही हो मधुभाऊ, असं नका हो बोलू, असं नका बोलू. सायली खूप रडत असते. प्रेक्षकांनो, काय अभिनय केलाय या सगळ्यांनी, खरंच कमाल आहे. आता सायली हात जोडते आणि म्हणते, नाही मधुभाऊ, असं नका बोलू हो, मला खरंच असा बोलू नका. पण आता मधुभाऊ काय करतात, सायलीचा हात धरतात आणि म्हणतात, सायली एक काम कर, तू तुझ्या हाताने या म्हाताऱ्याचा गळा दाबून टाक ना. नाही म्हणजे पाय पकडण्याच्या ऐवजी दाब माझा गळा, संपवून टाक मला, मारून टाक मला, हे सगळं इथेच संपवून जाईल. मधुभाऊ आता बापरे जरा जास्तीच आतताई वागतायत. आता ही सायली असा हात बाजू करते, नाही नाही मधुभाऊ नाही. मग आता हे मधुभाऊ म्हणतात, आता तुझ्या सासरच्या माणसासमोर ताठमानेने कसा उभं राहू ग मी, कसं तोंड दाखवू जगाला, सांग सायली, कसं तोंड दाखवू. नकळतपणे मी म्हणून गेलो की तुझ्या सासरची माणसं म्हणजे माणसांचा आदर करणं हे तुला जमलंच नाही का ग सायली. काय ग सायली, तुला या नात्यांचा साधा आदर सुद्धा करता आला नाही का ग. आता या सायलीची बिचारीची केविलवाणी धडपड सुरू आहे बरं का. ती म्हणते, नाही मधुभाऊ नाही, अहो ही सगळी माझी माणसं आहेत, ही सगळी माझी माणसं आहेत, हे माझे वडील आहेत. आता ही सायली प्रतापरावांचा हात धरते तेव्हा प्रतापराव तिचा हात असा झटकून टाकतात. मग सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागतात. सायली अर्जुन हे दोघेही या सगळ्यांसाठी परके झालेत. आता ही सायली पूर्णाजी जवळ जाते आणि पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी, अहो पूर्णाजी असं काय करताय तुम्ही सकाळी माझ्यासाठी जे बोललात ते. आता सायली थोड्या वेळ एकदम शांत होते आणि म्हणते, पूर्णाजी कदाचित मी तशी नसेल, पण तुम्हाला वाटते तशी मी खोटारडी नाहीये हो पूर्णाजी. पूर्णाजी माझं ऐकून घ्या ना. पण पूर्णाजी सुद्धा हात बाजूला करतात सायलीचा. आणि आता ही सायली अश्विनकडे जाते आणि अश्विनला म्हणते, असं काय करता अश्विन भाऊजी, तुम्ही तर सख्ख्या भावाप्रमाणे माझ्या पाठीशी उभे होतात ना, अहो मी तुम्हाला राखी बांधली ना अश्विन भाऊजी. मग आता अस्मिता लगेच म्हणते, नाही, ज्या मुलीला माणसं कचऱ्यासारखी वाटतात
तिला नात्यांचं काय महत्व असणार आहे, तिला सुद्धा हा कॉन्ट्रॅक्टचा धागाच असेल बांधलेला. म्हणजे ही अश्विनच्या राखीबद्दल बोलते अस्मिता. अरे यार प्रेक्षकांनो, सायली खरंच एवढी वाईट वागली का हो यांच्याशी? यांची सगळी उठबैस केली या बिचारीने. म्हणजे कॉन्ट्रॅक्टचं नातं होतं तर हिने कधी असं जाणवू पण दिलं नाही या कोणाला. पण हे सगळेजण खूपच बोलताय बाई यांना. आता ह्या अश्विनला काही सुचेना काय बोलावं. सायली म्हणते, अश्विन भाऊजी, खरंच तुम्हाला असं वाटतं का हो, मी अशी वागले का तुमच्याशी? मग आता लगेच हा अश्विन म्हणतो, हे बघ, मला काही बोलायचं नाहीये वहिनी. आता मला ना ह्या शॉक मधून कसं बाहेर पडावं तेच कळत नाहीये. आता ही सायली रडायला लागते पुन्हा. आता कोणाकडे जाऊ, कोण आपली बाजू घेईल? मग आता अश्विन म्हणतो, आणि हो सॉरी हा, मी यानंतर तुला वहिनी म्हणू शकेल असं मला वाटत नाही. असं बोलल्यानंतर सायली आता एकदम असं टेन्शन घेऊन बघायला लागते आणि अस्मिता हसायला लागते. प्रेक्षकांनो, गालातल्या गालात. दिस इज टू मच. आणि हा भाग त्यांनी संपवलाय. आता पुढच्या प्रोमो मध्ये दाखवलाय त्यांनी या सायली अर्जुनला घराबाहेर काढलंय ते. ज्या पद्धतीने या दोघांना दूर करण्यात आलंय त्याच्यावरून तर असं जाणवतंय प्रेक्षकांनो की हे दोघं पुन्हा जवळ येणं जरा अवघडच दिसतंय. पण मला असं वाटतंय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं सांगा की आता हीच खरी तन्वी आहे, हे सत्य ते बाहेर काढतील लवकरच. तुम्हाला काय वाटतं यावर मला कमेंट करून नक्की सांगा. कारण हेच एक काहीतरी समोर आलं तर या दोघांचं एकत्र येण्याचं काहीतरी पॉसिबिलिटी मला दिसतीये. कारण आज जे काय बोलले ना बाबा, हे सगळे भयंकरच होतं ते सगळं. पण प्रेक्षकांनो, आता काय आहे, अर्जुन सायलीचं फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं काय ते गौड बंगाल होतं, बाकी यांच्या नात्यामध्ये सब कुछ ऑल क्लिअर आहे. त्याच्यामुळे आता हे सत्य बाहेर आल्यावरती काय प्रॉब्लेम असणार आहे. त्यामुळे आता पुढे ही मालिका जास्त इंटरेस्टिंग होईल असं मला वाटतंय. त्यामुळे बघत राहा, ठरलं तर मग. आणि तुम्हाला काय वाटतं, आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. आणि हो, आज घरोघरी फार भारी दाखवलं बरं का त्यांनी. थोड्याच वेळात मी सादर करणार आहे, नक्की बघा. खूप भारी एपिसोड आहे आज त्याचा. आणि ठरलं तर मग पण छानच दाखवलंय आज. काय वाटलं तुम्हाला कमेंट करून सांग. आता अर्जुन आणि सायली या दोघांना प्रेमाचा खरा अर्थ कळणार आहे. म्हणजे आता हे दोघं चोरून चोरून भेटतील एकमेकांना. खूप छान वाटेल प्रेक्षकांनो हे सगळं बघायला. कुसुम, चैतन्य यांना मदत करतील आणि प्रतिमात्या सुद्धा. प्रतिमात्याने घेतलेला स्टँड मला तर अतिशय योग्य वाटलाय. तर आता बघूयात हळूहळू या दोघांच्या नात्याचं काय पुढे भविष्य दाखवतायत ते बघायला मजाच येणार आहे प्रेक्षकांनो. ठरलं तर मग बघूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.